वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य आहे सा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. आमच्याकडे 33 कोटी देव आहेत, पण कोटी या शब्दाचा अर्थही बऱ्याच वेळेला संख्या या अर्थाने घेतला जातो, परंतु तो अर्थ या ठिकाणी अपेक्षित नाही. कोटी म्हणजे प्रकार. तर 33 प्रकारच्या देवता आहेत. त्या कोणत्या आहेत आत्ताचा विषय नाही, पण आमच्याकडे अनेक देवता हा फार मोठा चर्चेचा विषय असतो आणि त्याच्यावर काही विनोद सुद्धा केले जातात. असं सांगतात की एका नावेमध्ये काही हिंदू आणि काही ख्रिश्चन बसले होते. त्या ख्रिश्चनांनी असं म्हटलं की पहा, आमच्याकडे एकच देव येशू आहे, तुमच्याकडे राम कृष्ण लक्षावधी देव आहेत. आणि एक वेळा असं झालं की नाव उलटली. त्यावेळेला एकाने रामाचं नाव घ्यायला सुरुवात केली, राम आला नाही म्हणून कृष्णाचं नाव घ्यायला सुरुवात केली, कृष्ण आला नाही म्हणून देवीचं नाव घ्यायला सुरुवात केली आणि कोणीच नाही आलं, त्यामुळे ते बुडाले. पण आमच्याकडे एकच येशू आहे, तो आला आणि घेऊन गेला. अशा प्रकारचं उदाहरण सांगून आमच्या या देवतांवर टीका केल्यानंतर तो त्या ठिकाणी असलेला आमचा जो जाणकार आहे तो म्हणाला, तुम्हाला आमच्या धर्माचं रहस्य माहित नाही. तुम्ही लक्षात घ्या की अशाच एका नावेत 50 हिंदू आणि 50 ख्रिश्चन बसले होते. ती नाव बुडाली. आमच्याकडे अनेक देवता असल्या तर माझी जी कुलदेवता आहे तिच्यावरच माझी 100% निष्ठा आहे. बाकीच्या देवतांना मी प्रणाम करतो, पण उपासना मात्र मी माझ्या कुलदेवतेची करतो. अशा प्रकारचा भाव सांगून मग त्यांनी सांगितलं की प्रत्येकाने आपापल्या कुलदेवतेचं स्मरण केलं. 50 कुलदेवता आल्या आणि त्या 50 जणांना वाचवलं. तुमचा येशू एकटा होता, तुम्ही 50 जण होता, तर येशूला 50 जणांनी धरलं, तर येशूसह सगळे पाण्यात बुडाले. म्हणजे आमच्या अनेक देवतांवर टीका करणाऱ्यांना आम्हाला या पद्धतीने उत्तर देता येईल. पण अंतःकरणाचा विचार करताना मात्र आमची मनस्थिती मात्र त्यांच्या चर्चेतला जो पहिला विषय त्याचप्रमाणे आहे की आमची श्रद्धा दृढ नाही. म्हणून या अभंगामध्ये आपलं श्लोकामध्ये समर्थ रामदास जे म्हणतात, उपेक्षी कदा रामरूपी असेना, जीवा मानवा निश्चय तो वसेना, श्रीभार वाहे बोले पुराणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. आम्ही आमचा भगवंत कोणाचीही उपेक्षा करत नाही, पण अनन्य भाव असला पाहिजे हे मात्र निश्चित. नाहीतर मी आता सांगितल्याप्रमाणे गणपती उत्सव आला की गणपतीच्या वेळेला आणखीन कुठला उत्सव आला की त्या देवतेमध्ये आणि आमच्याच देवता कमी पडल्या म्हणून ती काय तिलाची आणखीन कुठली तरी आम्ही उपासना करतो आणि कुठल्याही बाबतीत आम्हाला यश येत नाही. कारण का आमचा निश्चय दृढ नाही. ज्या वेळेला निश्चय दृढ असतो त्याच वेळेला ती उपासना फळाला येत असते, हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याकडे मी अगदी सुरुवातीला अहिल्या, द्रौपदी, सीता, तारो मंदा, तारा मंदोदरी तथा ही नावं घेतली. त्यातल्या द्रौपदीचं उदाहरण आज आपण पाहूया. द्रौपदीने ज्या वेळेला वस्त्रहरणाचा प्रसंग आला त्यावेळेला आधी भीष्माचार्य द्रोणाचार्यांच्याकडे पाहिलं, नंतर पतींच्याकडे पाहिलं आणि लक्षात आलं भीष्माचार्य द्रोणाचार्य काही करणार नाहीत, पतीही काही करणार नाहीत. त्यावेळेला भगवंतांच्यावर असलेला तिचा जो डळमळीत निश्चय होता तो पक्का झाला. स्वतःही वाचवण्याचा तिने प्रयत्न केला, त्यातही यश येत नाही म्हटल्यानंतर भगवंताचं नामस्मरण केलं आणि भगवंत त्या ठिकाणी प्रकट झाले. पण केव्हा की अगदी एकांतक भावाने, ज्याला आर्त हात त्या द्रौपदीने मारली, त्यावेळेला गोविंद धावून आला. हे जे उदाहरण आहे हे उदाहरण आज सांगतं की तुम्हाला जर भगवंताची प्राप्ती व्हायची असेल, भगवंताकडून काही काम व्हावं असेल, भगवंताची प्राप्ती करण्यासाठी तुमचा अनन्य भाव पाहिजे. म्हणून निरनिराळ्या देवता यांना प्रणाम करायला हरकत नाही.
पण आपली कुलदेवता किंवा आपला निश्चय एका देवतेवर असला पाहिजे, हेही तेवढंच निश्चित. आणि म्हणून रामावर श्रद्धा. राम आणि कृष्ण आमच्याकडे दोन नाहीत, दोन्ही एकच आहेत. अनन्यश्चिंतयन्तो माम ये जन पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहं. भगवंतानी म्हटलं तेच वाक्य आम्हाला प्रभू रामचंद्रांच्या संदर्भात सुद्धा म्हणता येईल की प्रभू रामचंद्रांच्यावर एकांतिक निष्ठा ठेवून जर आम्ही आमचा भार भगवंतावर टाकला तर मी काल सांगितल्याप्रमाणे योग आणि क्षेम या दोन्ही गोष्टी तो वाहत असतो. आणखीन एक भक्तीच्या संदर्भातलं भक्त आणि देव यांच्या नात्याविषयीचा एक मुद्दा आणखी इथं थोडासा स्पष्ट करावासा वाटतो. तो मुद्दा असा, भीष्माचार्य शरपंजरी पडले असताना धर्मराजाने त्यांच्याकडे जायचं ठरवलं. आदल्या दिवशी निश्चय झाला आणि ज्या दिवशी जायचं त्या दिवशी अर्जुनाच्या महालात भगवंत असल्यामुळे त्या ठिकाणी तो गेला. आणि त्यावेळेला लक्षात आलं की भगवंत हे काहीतरी ध्यान करतायत, अहन्निक करतायत. धर्मराजाच्या मनात प्रश्न उभा राहिला, भगवंतांचं ध्यान सगळेजण करतात, भगवंत कोणाचं ध्यान करत असतील? त्यावेळेला लक्षात असं आलं, समोर जाऊन पाहिलं तर त्या ठिकाणी भीष्माचार्यांची प्रतिमा होती. ते शरपंजरी पडले होते आणि कृष्ण 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 या प्रकारचा त्यांचा जप चालला होता, एकांतिक होता. आणि भगवंत म्हणजे भगवंत आमच्या हृदयात आहे आणि भगवंताच्या हृदयात आम्ही आहोत, अशी अवस्था आमची एकांतिक ज्या वेळेला होईल त्याच वेळेला भगवंताची प्राप्ती होईल, हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून पुन्हा एकदा, उपेक्षी कदा रामरूपी असेना. रामचंद्रांच्या संदर्भात आमच्या मनात कुठल्याही प्रकाराने उपेक्षेचा भाव असता कामा नये, एकांतिक उपासना झाली पाहिजे. जीवा मानवा निश्चय तो वसेना. जो निश्चय आहे तो मात्र जर वसत नसेल तर आम्हाला यश मिळणार नाही. निश्चय पक्का पाहिजे. आणि मग अशा प्रकारचा निश्चय पक्का झाल्यानंतरच श्रीभार वाहे बोले पुराणी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. अशा प्रकारचा भगवंताच्या विषयीचा दृढ निश्चय झाल्यानंतर भगवंत त्याचा भार वाहतो. याची अनेक उदाहरणं पुराणांच्या मध्ये आहेत, आत्ताही सांगता येतील. पण आपल्या वेळेचं भान ठेवून मला असं लक्षात येतं की मी उदाहरणांच्या मध्ये फार जाणार नाही. उदाहरणांची रेलचेल पुष्कळ होऊ शकते, पण आपल्याला यातला जो विषय लक्षात घ्यायचा आहे तो हा की उपासना केव्हा फळाला येते. त्या उपासनेचं फळ व्यक्तीला मिळवायचं असेल तर त्याचा अनन्य भाव पाहिजे, हे मात्र निश्चित. निश्चय जर निश्चित नसेल तर काहीही प्राप्त होणार नाही. देवाच्या सख्यत्वासाठी पडाला जीवलगांच्या तुटी आणि सगळ्यात शेवटीला प्राण तोही अर्पावा. अशा पद्धतीने ज्या वेळेला आमचा निश्चय झालेला असेल त्यावेळेला आमची उपासना फळाला आल्याशिवाय राहणार नाही. ध्रुव बाळाचं उदाहरण आपल्याला या ठिकाणी घेता येऊ शकतं. 5 वर्षाचा मुलगा आहे. आईने सांगितलं तपश्चर्येने मिळतो. नारदानी ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र दिला आणि त्या 5 वर्षाच्या बालकाला अनेक जणांनी भिडवण्याचा प्रयत्न केला, पण कुठल्याही भीतीला भीक न घालता तो 5 वर्षाचा बालक जंगलामध्ये जाऊन ज्यावेळा उपासना करतो आणि भगवंताला प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करतो. हे उदाहरण असं आम्हाला सांगतं की अशा पद्धतीचा त्या ध्रुवासारखा निश्चय झाल्यानंतर भगवंताची प्राप्ती निश्चितच होत असते. म्हणून तर ध्रुवाचं आढळपद असं आम्ही म्हणत असतो. या पद्धतीने आम्ही या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. आमचा ढिला भाव कुठं आहे? तो आमचा ढिला भाव आहे तो निष्ठेत आहे. ज्या दिवशी आमची निष्ठा पक्की होईल त्या दिवशी भगवंत आमच्यापासून दूर नाही. भगवंतानी 7व्या अध्यायामध्ये भूमिरापो नलो वायू खम्मनो बुद्धिरेवच अहंकार इतिम्य भिन्ना प्रकृती रष्टधा म्हणून जे सांगितलं की भगवंत
याची जर प्रकृती पृथ्वी आप तेज वायू आकाश मन बुद्धी अहंकार ही असेल तर प्रकृती याचा अर्थ शरीर, हे शरीर माझं आहे. या शरीराला मी म्हणतो ही माझी प्रकृती आहे, तसं भगवंताचीही ती प्रकृती आहे. आणि आमच्या समोर प्रत्यक्ष प्रकृतीच्या रूपाने भगवंत उपस्थित असताना एकांतिक भाव न ठेवता आम्ही अलग अलग पद्धतीने जर विचार करत असू तर तो विचार सोडून देऊन एकांतिक भाव जर आमचा निश्चित झाला तर भगवंताची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. पण आमचा दृढ निश्चय झाला पाहिजे, अनन्य भाव झाला पाहिजे. अनन्य भाव झाल्यासच भगवंत प्राप्त होतो, एवढंच या श्लोका म्हणून आपल्याला लक्षात घेता येईल.